यंदा रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी कमालीचा हवालदिल झालाय. पेरण्या उलटून गेल्या तरी पावसाचा पत्ता नसल्यानं बळीराजा चिंतेनं ग्रासलाय. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीवर ओढावलेलं हे दुष्काळी संकट दूर व्हावं आणि लवकरात लवकर जोरदार पाऊस पडावा यासाठी रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी देवस्थानच्या वतीनं आज एक विशेष धार्मिक अनुष्ठान करण्यात आलं. शहरातील ऐतिहासिक आणि जागृत अशा श्रीदेव भैरी मंदिरात आज जंबुकेश्वर महादेवाच्या पिंडीवर जलाधिवास घालण्यात आला. वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी करण्यात आलेल्या या विधीमध्ये महादेवाची संपूर्ण पिंडी पाण्याखाली ठेवण्यात आली आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार जेव्हा तीव्र दुष्काळ किंवा पावसाची तीव्र टंचाई भासते तेव्हा जलाधिवास करून महादेवाला शांत केलं जातं, जेणेकरून पर्जन्यवृष्टी होते अशी प्राचीन श्रद्धा आहे. या विशेष पूजेनंतर देवस्थान कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि उपस्थित भाविकांनी रत्नागिरी जिल्ह्यावरील पावसाचं संकट दूर व्हावं यासाठी मनोभावे प्रार्थना केली. ग्रामदैवत श्रीदेव भैरी आणि जंबुकेश्वर चरणी आम्ही साकडे घातले असून या अनुष्ठानानंतर आता लवकरात लवकर वरुणराजाची कृपा होईल आणि तृप्त करणारा पाऊस पडेल अशी आशा देवस्थान कमिटीच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आहे. आता या धार्मिक अनुष्ठानानंतर तरी वरुणराजा रत्नागिरीकरांवर प्रसन्न होणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी. नेहमीच्या प्रथेप्रमाणे म्हणजे दरवर्षी भैरी देवस्थानचा पाऊस पडला नाही रत्नागिरीमध्ये, आजूबाजूच्या शहरात, महाराष्ट्रात. तर या भैरीच्या देवळामध्ये जंबुकेश्वराचं जे पंचायतन आहे त्या देवस्थानचा जलाभिषेक होऊन शंकराला कोंडण्याचा विधी होतो. हा कार्यक्रम विधीपूर्वक आज करण्यात आला आहे आणि पावसाचा चांगल्या प्रकारे पडावा म्हणून प्रार्थना करण्यात आली आणि सर्व ग्रामस्थ आणि ट्रस्टी मंडळी आणि ब्राह्मण मंडळी, गुरव मंडळी या कार्यक्रमाला हजर होती आणि हा कार्यक्रम आता संपन्न होत आहे. मी भैरी देवस्थानचा अध्यक्ष म्हणून ह्याचं प्रयोजन केलं होतं. मी मुन्ना सुर्वे तथा रवींद्र सुर्वे या कार्यक्रमासाठी आमचे सगळे ट्रस्टी मंडळी पण उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम आता परिपूर्ण झाला. मी दिनेश दत्तात्रय जोशी, भैरी देवस्थानचे आम्ही मानकरी आणि पौरोहित्य करण्याच्या दृष्टिकोनातून या देवस्थानमध्ये आम्ही कायम येतो. त्या पद्धतीने माझ्या आठवणीमध्ये 2004 किंवा 2010 या सालामध्ये सुद्धा शंकराला कोंडणं हा विधी केलेला होता. त्यावेळेला आमचे दोन मोठी घरातली दिग्गज माणसं होती, म्हणजे एक नाना जोशी आणि चिंतू तात्या जोशी. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत कार्यक्रम झाला. पण आता आज आमचं अचानक काल ठरलं, अध्यक्षांजवळ सगळं विषय बोलणं झाला आणि बोलणं झाल्यानंतर आज आम्ही हा कार्यक्रम करायचा ठरवला. हा कार्यक्रम करण्याचा हेतू काय आहे तर तो हेतू या दृष्टिकोनातून असा आहे की समस्त सकल ग्रामस्थितानां सर्वेषां सहकुटुंबानां म्हणजे आपण सगळे ग्रामस्थ आहोत. ह्या उकाड्याने त्रस्त झालेलो आहोत. जसे ग्रामस्थ किंवा माणसं त्रस्त झाली आहेत त्या पद्धतीने ह्या धरणीवरती असलेलं बीज, ते अंकुर, ह्या अंकुरालासुद्धा शेतकऱ्यांनी जे पेरलेलं आहे त्याला पाण्याची आवश्यकता असते आणि अधिक मासामुळे पाऊस हा लांबणीवरती गेलेला आहे, तो लवकरात लवकर पडावा या दृष्टिकोनातनं आम्ही हा संकल्प करून हा लवकरात लवकर पाऊस पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी इंद्र आणि वरुण, जसं शंकराला आम्ही कोंडलेलं आहे त्या शंकराच्या सान्निध्यातनं इंद्र आणि वरुण ह्या देवतेनं आम्ही आळवणी केली की तुमच्या सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी लाभू दे आणि लवकरात लवकर पर्जन्यवृष्टी या महाराष्ट्रामध्ये, रत्नागिरीमध्ये चांगल्या रीतीने होऊ दे. आजपर्यंतचा आम्हाला अनुभव असा आहे, हा अनुभव आहे की ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी जंबुकेश्वराला कोंडलेलं आहे त्या वेळेला भैरी देवाने आशीर्वाद देऊन चांगल्या रीतीने पर्जन्यवृष्टी चालू झालेली आहे. त्या पद्धतीनेच यंदा देखील व्हावी ही आम्ही भैरीचरणी प्रार्थना करतो